नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज आपण पाहणार आहोत की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे. सर्व प्रश्न जे पत्रिका आहेत त्या सर्वांचं म्हणजे पेपर क्रमांक 1 ते 6 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्यात काही एक्सपेक्टेड प्रश्न जे आहेत ते पण आपण देणार आहोत, जे तुम्ही रेफर करू शकता. ते ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये आपण काही दिलेलं आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्याबद्दलच देणार आहोत आपण. सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक गोष्टी ज्ञान मिळू शकतं किंवा ते कसं लिहायला पाहिजे ह्याबद्दलचा आपण पूर्वी व्हिडिओ बनवलेलेच आहेत. पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीएची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जीडीसीए परीक्षा मे 2026 बद्दल, जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल, किंवा पॅटर्न म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असणार आहे किंवा परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे. तर यामध्ये आपण हे सगळं समजून घेण्यासाठी एक टेबल बनवलेलं आहे, ज्या टेबलमध्ये आपण तपशील आणि माहिती कशी दिलेली आहे ते बघूया. यामध्ये परीक्षेचं पूर्ण नाव शासकीय सहकार व लेखा परीक्षण जीडीसीए, आयोजन संस्था जीडीसी&ए मंडळ, सहकार आयुक्त महाराष्ट्र पुणे. परीक्षेचा जो कालावधी असतो साधारणपणे मे महिन्यात असतो सर्व प्रत्येक वर्षी, आणि शेवटच्या आठवड्यामध्ये असतात. सलग 3 दिवस पेपर असतात. यामध्ये एकूण पेपर 6 असतात. दररोज 2 पेपर याप्रमाणे परीक्षा होते. प्रत्येक पेपरचे 100 गुण, त्याप्रमाणे एकूण 600 गुण होतात त्या परीक्षेसाठी. त्यामध्ये प्रत्येक पेपरचा वेळ 3 तास असणार आहे. लेखी परीक्षा असते सकाळी 10 ते 1 पहिला पेपर आणि 2 ते 5 दुसरा पेपर. अशा प्रकारे 3 दिवसात 6 पेपर संपतात. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 50% मार्क्स मिळणं गरजेचं आहे, म्हणजेच 100 पैकी 50 मार्क प्रत्येक पेपरमध्ये. आणि याचं माध्यम जे आहे मराठी किंवा इंग्रजी, हे सर्वचे सर्व परीक्षा जो देणारा व्यक्ती आहे त्याची चॉईस असते परीक्षार्थ्याची. आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, सर्व प्रश्न कंपल्सरी असतात सोडवणे. सो त्यामुळे कंपल्सरी प्रश्न असतात सर्व, किंवा सक्तीचे प्रश्न म्हणू शकतो आपण. आता या परीक्षेसाठी वेळापत्रक जे आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे, पण तरी आपण इकडे तुमच्या माहितीसाठी देतोय आपण वेळापत्रक. पहिल्या दिवशी पेपर असणार आहे 26 मे 2026 रोजी. सकाळी 10 ते 1 असणार आहे पेपर. पहिला सहकारी गृहनिर्माण संस्था CHM हा पेपर असणार आहे. दुपारी 2 ते 5 अकाउंट्स हा पेपर असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तारीख आहे 27 मे 2026, या दिवशी ऑडिटिंग हा पेपर असणार आहे, तिसरा पेपर म्हणतो. त्यानंतर दुपारी 2 ते 5 या दरम्यान चौथा पेपर इतिहास तत्व व्यवस्थापन. त्यानंतर तिसरा दिवस शेवटचा दिवस असणार आहे. या शेवटच्या दिवशी 28 तारीख मे 2026 रोजी पहिला पेपर असणार आहे 10 ते 1. यामध्ये 5वा पेपर आपण म्हणतो प्रामुख्याने सहकार व इतर कायदे म्हणजे लॉचा पेपर असणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते 5 यामध्ये पेपर क्रमांक 6 शेवटचा पेपर बँकिंग पेपर असणार आहे, सहकारी बँका व इतर वित्तीय संस्था मराठीमध्ये. तर अशा प्रकारचं पेपरचं शेड्यूल असणार आहे. हे पेपर 2 दिवसात तुमचे 3 दिवसात 6 पेपर्स या अशा प्रकारे संपून जातील. आता यामध्ये जे स्वरूप आहे, कशा प्रकारचं स्वरूप आहे ते आपण प्रामुख्याने बघूया. सर्व पेपरचा जो सामान्य प्रश्नाचा जो नमुना असणार आहे तो सर्वप्रमाणे ऑलमोस्ट सेमच असतात प्रकार. तर त्यामध्ये आता जे 100 मार्कसाठी कशा प्रकारे दिलं जातं ते आपण पाहूया. दीर्घोत्तरी किंवा व्यावहारिक प्रश्न प्रामुख्याने 20-30 मार्कला असतात. त्यानंतर कोणत्याही 4 टिपा 16 ते 20 मार्कच्या दरम्यान असतात. त्यानंतर भाग जे प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न किंवा ब हे साधारणपणे 16 ते 20 मार्कचे असतात. त्यानंतर जर्नल किंवा मध्यम उत्तरे जे आहेत ते 16 ते 20 मार्कचे असणार. हे कंपल्सरी प्रश्न सोडवावे लागतात. त्यानंतर 5वा जोड्या लावा, व्याख्या, लघुत्तरे, चुकी बरोबर, रिकाम्या जागा भरा, हे साधारणपणे 10 ते 16 मार्कचे प्रश्न असतात. ह्यामध्ये भाग असू शकतात, उपभाग वगैरे असू शकतात. पेपर पहिला जो आहे तो यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थे व्यवस्थापन हा जो पेपर आहे सकाळी 10 ते 1 वेळ आहे या पेपरची. 100 मार्कचा प्रश्न पत्रिका असणार आहे ही. आणि ह्यामध्ये वारंवार कुठले विषय विचारले जातात याबद्दल आपण पाहणार आहोत या
पर्टिक्युलर पेपरसाठी. आणि येणारे प्रश्न म्हणू शकतो आपण हे सर्व पेपरचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपण देतोय. सहकारी गृहनिर्माण संस्था, व्याख्या, उद्दिष्टे व कार्य, त्यानंतर गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, भाडेकरू मालकी, भाडेकरू सहभागिता आणि इतर, गृहनिर्माण संस्थेची नोंदणी प्रक्रिया व कागदपत्रे, महाराष्ट्र मालकी हक्क फ्लॅट कायदा 1963 महत्वाच्या तरतुदी, महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा 1970 महत्वाच्या तरतुदी, आदर्श उपविधी म्हणजेच मॉडेल बायलॉज, ठळक वैशिष्ट्ये विचारले जाऊ शकतात, सभासदांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या, व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया विचारली जाऊ शकते, लेखापरीक्षक किंवा लेखापुस्तके व नोंद वयाची देखभाल, फ्लॅट हस्तांतरण, भाग प्रमाणपत्र आणि वाद निवारण यंत्रणा या विषयाबद्दल. प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा असू शकतो पेपर पहिल्यासाठी? यामध्ये बघा, दीर्घोत्तर एक जो आहे प्रकार, यामध्ये दीर्घोत्तर व्याख्या, संकल्पना स्पष्टीकरणासह 20 मार्कचा प्रश्न असू शकतो. संस्था, उपविधी, कायदे याबद्दल विचारलं जाऊ शकतं. कोणत्याही 4 वर टिपा लिहा असं विचारलं जाऊ शकतं. 20 मार्कचा प्रश्न. विषय मिश्र असू शकतो, कुठल्याही विषयावरती विचारलं जाऊ शकतं किंवा कुठल्याही टॉपिकवरती. जोड्या जुळवा लघुउत्तरी प्रश्न असतात. यामध्ये कायदे प्रामुख्याने असतात. प्रकार आणि भूमिका विचारली जाऊ शकते. फरक स्पष्ट करा किंवा तरतुदी सांगा याबद्दल, कायदे व प्रक्रिया याबद्दल विचारलं जातं. त्यानंतर रिकाम्या जागा भरा याबद्दल विचारलं. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या प्रकारामध्ये एक ओळीत उत्तर किंवा चुकी बरोबर व्याख्या, संज्ञा या प्रकारात हा प्रश्न मोडतो, याबद्दल विचारलं जाऊ शकतं. पेपर क्रमांक 2 लेखाकर्म म्हणजेच अकाउंट्स. हा जो पेपर आहे हा दुपारी 2 ते 5 या दरम्यान सेम दिवशी 26 तारखेला होणार आहे. तर 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. वारंवार विचारले जाणारे महत्वाचे विषय काय आहेत यामध्ये? चाचणी तुलापत्रक, ट्रायल बॅलन्स वापरून त्या व्यापारी खाते, नफा खाते, ताळेबंद तयार करणे समायोजनासह. हा महत्वाचा पॉइंट आहे किंवा हा विषय खूप महत्वाचा आहे. याच विषयावरती प्रश्न विचारला जातो. 30 मार्कचा प्रश्न प्रत्येक वर्षी असतो. बँक समेट पत्रक, BRS म्हणजेच बँक रिकन्सोलेशन स्टेटमेंट, त्यानंतर विनिमय पत्र, बिल ऑफ एक्सचेंज, जनरल नोंदी, यामध्ये ड्रॉय आणि पे याबद्दल असू शकतात. ज्यामध्ये घसारा डेप्रिशिएशन SLM आणि WDV. SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड आणि WDV म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू पद्धत याबद्दल विचारलं जातं. मशिनरी खाते विचारलं जाऊ शकतं, यंत्र खाते. सहकारी संस्थेचे अंतिम लेखे, जमा खर्च खाते व उत्पन्न व्यय खाते याबद्दल या विषयाबद्दल प्रश्न असतात. रोख प्रवाह पत्रक, कॅश फ्लो स्टेटमेंट, त्यानंतर उपपुस्तके, सबसिडरी बुक्स, व्यवस्थापन लेखाकर्म, उद्दिष्टे, एकक खर्च व ओव्हरहेड वाटप, युनिट कॉस्टिंग आणि ओव्हरहेड अलोकेशन, मालमत्तेचे सत्यापन व मूल्यांकन, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स अँड व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स इंग्रजीमध्ये, सामाजिक जबाबदारी व वर्गीकरण त्याचं, या विषयांबद्दल प्रश्न असतात साधारणपणे. प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा असतो? यामध्ये पेपर क्रमांक 2 साठी अकाउंट्स या विषयासाठी, यामध्ये व्यावहारिक चाचणी तुलापत्रक, जसं मी पहिलाच सांगितलं, अंतिम हा जो प्रश्न आहे 30 मार्कचा असतो आणि कंपल्सरी प्रत्येक वर्षी येणारा प्रश्न आहे, सॉल्व्ह करावाच लागतो. हा जो प्रकार आहे प्रश्नाचा, यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं. त्यावरून आपल्याला व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि त्याची ताळेबंद हे आपल्याला काढावं लागतं. त्यानंतर दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 4 टिपा लिहा असं विचारलं जाऊ शकतं. 4 कुठल्याही किंवा 5 विचारलं जाऊ शकतात. तर सिद्धांत व संकल्पना याबद्दल आधारित असतो. BRS विचारलं जातं, बँक समेट स्टेटमेंट म्हणजेच बँक रिकन्सोलिएशन स्टेटमेंट. त्यानंतर विनिमय पत्र, जनरल नोंदी, बिल्स विचारले जाऊ शकतात. घसारा खाते जसे SLM किंवा WDV, स्ट्रेट लाईन मेथड किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू, डेप्रिशिएशन, विनिमय पत्र तयार करणे, बिल ऑफ एक्सचेंज तयार करणे, खर्च लेखाकर्म, एकक खर्च, ओव्हरहेड म्हणजे कॉस्ट अकाउंट बद्दल विचारलं जाऊ शकतं. महत्वाची नोंद काय घ्यायची या पर्टिक्युलर विषयासाठी, अकाउंट्स या विषयासाठी? प्रश्न क्रमांक पहिला, अंतिम लेखे. दरवर्षी न चुकता येणारा प्रश्न आहे. ट्रायल बॅलन्स देतात आणि त्यावरून व्यापारी खाते आणि नफा तोटा खाते आणि बॅलन्स शीट काढायला लागते. सर्वाधिक गुण असतात त्याला. समायोजन, अंतिम साठा, घसारा, थकबाकी खर्च, आगाऊ खर्च आणि बुडीत कर्ज याबद्दल विचारले जाणारे 100% विचारले जाणारे प्रश्न. पेपर नंबर 3 लेखापरीक्षण ऑडिटिंग, सकाळी 10 ते 1 या दरम्यान वेळ असते. एकूण 100 मार्कचा प्रश्न असतो. वारंवार येणारे विषय, यामध्ये महत्वाचे विषय कुठले? लेखापरीक्षणाची व्याख्या, उद्दिष्ट व महत्व, लेखापरीक्षणाचे प्रकार, अंतर्गत, बाह्य, संविधानिक, सतत आणि नियतकालिक या प्रकारामधले विचारलं जाऊ शकतं.
लेखापरीक्षण कार्यक्रम, ऑडिट प्रोग्राम, लेखापरीक्षण वही, ऑडिट नोटबुक व कार्य कागदपत्रे, मालमत्ता व देयता सत्यापन व मूल्यांकन, वाउचिंग, व्याख्या, उद्दिष्ट, प्रकार, चुका व फसवणूक, प्रकार व शोध, अंतर्गत नियंत्रण व अंतर्गत तपासणी, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अंतर्गत सांविधिक लेखापरीक्षण, लेखापरीक्षण अहवाल, पत्र व अपात्र अहवाल असं म्हणतो आपण, हे पण प्रश्न या विषयावरती विचारले जाऊ शकतात. लेखापरीक्षकाची नियुक्ती, कर्तव्य व अधिकार, संगणक साहित्य लेखापरीक्षण तंत्र म्हणजेच कॅट आपण म्हणतो त्याला, तर याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे जे टॉपिक्स आहेत या टॉपिक्स बद्दल प्रश्न असणार आहे. प्रश्नपत्रिकेचा जो नमुना आहे पेपर क्रमांक 3 साठी कशा प्रकारचा असणार आहे, यामध्ये दीर्घ उत्तराबद्दल प्रश्न असतो, दीर्घ उत्तरी प्रश्न, ज्यामध्ये लेखापरीक्षणाचे प्रकार, महत्व, प्रक्रिया असं विचारलं जातं. 20 मार्कचा प्रश्न असतो हा साधारणपणे. कोणत्याही 4 वर टिपा लिहायच्या असतात, 5 दिलेले असतात किंवा 5 वरती लिहायचे असतात, 6 दिलेले असतात. वेगवेगळे विषय असू शकतात त्यामध्ये. वाउचिंग सत्यापन प्रश्न म्हणजेच व्हेरिफिकेशन, वाउचिंग अँड व्हेरिफिकेशन या प्रकारावरती प्रश्न असतो. लेखापरीक्षकाची कर्तव्य, अधिकार व नियुक्ती, लेखापरीक्षकाची भूमिका या विषयाबद्दल प्रश्न असणार आहे. जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, फरक स्पष्ट करा किंवा चुकी बरोबर लिहा याबद्दल प्रश्न असतो, व्याख्या संकल्पना आधारित. त्यानंतर पेपर क्रमांक 4 आहे शेवटचा पेपर दुसऱ्या दिवशीचा. हा पेपर सहकारातील इतिहास व तत्वे किंवा हिस्ट्री म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. दुपारी 2 ते 5 या वेळेत प्रश्न असतो. 100 मार्कचा प्रश्न असणार आहे हा. वारंवार येणारे विषय कुठले आहेत, त्यामध्ये सहकारी चळवळीचा इतिहास, जगाचा किंवा व भारताचा इतिहास विचारला जाऊ शकतो. रॉसडेल पानियस, तत्वज्ञान व योगदान याबद्दल विचारला जातो. आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी म्हणजेच ICA इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सेस यांची तत्वे, सुधारित तत्वे जे आहेत 1995 याबद्दल विचारलं जातं. हा विषय आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, ऐतिहासिक विकास, महत्वाच्या समित्यांच्या शिफारशी, त्यानंतर ग्रोवर, मॅकलेगन, मेहता, क्राफिकार्ड आणि वैद्यनाथ समिती, सहकारीतील व्यवस्थापन तत्वे, नियोजन, संघटन, नेतृत्व, नियंत्रण याबद्दल, लोकशाही व्यवस्थापनातील नेतृत्वाची भूमिका, त्यानंतर मानव संसाधन विकास, HRD याची महत्व काय आहेत सहकारात हे पण विचारलं जातं. राज्य सहकारी संघ व जिल्हा मंडळाची भूमिका, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NDCC, नाफेड, इफ्को, क्रिप्को सहकार चळवळीतील यांची भूमिका काय आहे, आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यांचं सहकारात मध्ये स्थान काय आहे, हे खूप महत्वाचे असे प्रश्न असतात. या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. पेपर क्रमांक 4चा काय नमुना, प्रश्नपत्रिकेचा काय नमुना असू शकतो. यामध्ये दीर्घ उत्तरामध्ये इतिहास, ICA तत्व याबद्दल विचारलं जाऊ शकतं. ICAची 7 प्रिन्सिपल्स, कोणत्याही 4 किंवा 5 वरती टिपा विचारलं जाऊ शकतं. वैद्यनाथ समितीच्या शिफारसी, ज्यामध्ये ग्रोवर किंवा मॅकलेगन समिती विचारली जाऊ शकते. व्यवस्थापन तत्वे, सहकार्यातील तत्वे, व्यवस्थापन या विषयावरती असणार आहेत. व्याख्या, जोड्या स्पष्ट करा किंवा चुकी बरोबर लिहा याबद्दल असू शकतं. संकल्पना व व्याख्या या आधारित विषयावरती असतात. त्यानंतर शेवटचा दिवस म्हणजेच 28 मे 2026 रोजी पेपर क्रमांक 5 सहकार व इतर कायदे म्हणजेच कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉज याबद्दल जे महत्वाचे विषय काय आहेत बघणार आहोत आपण. वेळ असते सकाळी 10 ते 1 या दरम्यान हा पेपर असतो. 100 मार्कचा पेपर असतो. वारंवार येणारे विषय कुठले आहेत किंवा कुठल्या विषयावरती प्रश्न विचारले जातात वारंवार. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मुख्य तरतुदी व नियम, बहुराज्य सहकारी संस्था कायदा 1984 व नियम, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार कायदा विकास व नियमन 1963, मुंबई गोदाम कायदा 1959 अधिक गोदाम कायदा 2007, महाराष्ट्र कच्चा कापूस दाबणे, बांधणे व विपणन कायदा 1971. आता हे कायदे जे आहेत ना, ते कायद्याच्या तुम्हाला म्हणजे लॉच्या विषयामध्ये हे सर्व कायदे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील किंवा ह्या तारखा किंवा इयर हे सर्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ते कायदा जो आहे तो त्याच्यात चांगले मार्क्स नाही मिळणार. म्हणजे चुकीचा कायदा लिहू नका. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर भारतीय करार कायदा 1882 संबंधित कलम, सर्व कलम असू शकतात. त्यामध्ये सर्व कलम पाठ करणं गरजेचं आहे. भारतीय दंड संहिता BNS किंवा IPC 1860 कलम 403 ते 411, 415 ते 424, 464 आणि 477 अशा प्रकारची कलम आहेत.
महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा 1970 संबंधित कलमे, सहकारी संस्थेची नोंदणी, व्यवस्थापन व विसर्जन, वाद निवारण व लवादा म्हणजेच आर्बिट्रेशन, यामध्ये सहकारी कायद्याअंतर्गत ह्या गोष्टी होतात. अधिभार तपासणी व चौकशी, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, याबद्दल तुम्ही MCS ऍक्ट म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, याबद्दल हा प्रश्न म्हणजे येऊ शकतो. त्यानंतर याचं स्वरूप काय आहे किंवा याचं प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असू शकतो 5व्या प्रश्नपत्रिकेसाठी किंवा 5व्या पेपरसाठी. यामध्ये पहिला जो आहे यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न जो असतो तो 20 मार्कचा प्रश्न असणार आहे. MCS कायदा याबद्दल 100% विचारलं जातं प्रत्येक वर्षी. टिपा लिहा, कोणतेही 4 लिहायला सांगतात. त्यामध्ये कायदे 100% असतात. 4 ते 5 कायदे तुम्हाला करून जायचे. भारतीय करार कायदा BNS, त्यामध्ये IPC कलमांचे स्पष्टीकरण असं विचारलं जाऊ शकतं. आता हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला, IPC जे येतं त्याचाच आता आपण BNS असं म्हणतो. सो भारतीय न्याय संहिता, सो त्यामुळे IPCचं BNS असं झालेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. करार व दंड कायदा या विषयाबद्दल असतं. त्यानंतर गोदाम, APMC, कच्चा कापूस कायद्याच्या तरतुदी काय आहेत याबद्दल असणार आहे, ज्यामध्ये सहाय्यक कायदे या विषयाबद्दल हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जोड्या लावा, व्याख्या, दंड, कायदेशीर संज्ञा, ज्यामध्ये जोड्या चुकी बरोबर असणार आहे. ह्या गोष्टी याच्यामध्ये असतात. चुकी बरोबर विथ स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट, हे खूप महत्वाचं आहे. तो हा जो विषय आहे तो व्याख्या या प्रकारात मोडतात. तर त्यामुळे तशा प्रकारचा तुम्हाला 6वा पेपर लिहायचा आहे, 5वा पेपर सॉरी. त्यानंतर पेपर क्रमांक 6, सहकारी बँका व इतर वित्तीय संस्था. हा पेपर सेम डे, शेवटच्या दिवशी होणार आहे. दुपारी 2 ते 5 या दरम्यान 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. आणि महत्वाचे विषय, वारंवार येणारे कुठले विषय आहेत? सहकारी पतरचना, आपत्कालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक MSCB संघटना व कार्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCCB कार्य व व्यवस्थापन, प्राथमिक कृषी पतसंस्था PAX भूमिका व कार्य, नागरी सहकारी बँक वर्गीकरण RBI नियमन, नाबार्ड सहकारी वित्तीतील भूमिका त्यांची काय आहे. त्यानंतर MSCRDB, यामध्ये सहकारी ज्या संघटना आहेत त्यांचे कार्य काय आहेत MSRDB चे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक NHB, ज्यामध्ये याची भूमिका काय. अनुत्पादन मालमत्ता NPA, ज्यामध्ये व्याख्या आणि वसुली प्रक्रिया विचारली जाऊ शकते. KCC किसान क्रेडिट कार्ड याबद्दल, या योजनेबद्दल विचारलं जाऊ शकतं. स्वयंसहायता गट SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप किंवा बचत गट आपण मराठीमध्ये म्हणतो, या किंवा सहकारी संस्था ज्या आहेत त्यांचा संबंध काय आहे असं विचारलं जाऊ शकतं. फरक स्पष्ट करा वगैरे मध्ये. मायक्रो फायनान्स व सहकारी पतसंस्था याबद्दल विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा जो नमुना आहे, कशा प्रकारचा नमुना असतो प्रश्नपत्रिकेमध्ये. दीर्घोत्तरी प्रश्न MSCB DCCB 20 मार्कला. बँकिंग रचना याबद्दल विचारला जातो. कोणत्या 4 टिपा असतात, यामध्ये 20 मार्कच्या वेगवेगळ्या विषयावरती असतात. संस्था व योजना याबद्दल शक्य करून. नागरी सहकारी बँका, नाबार्ड आणि यांचे नियमन, शक्य करून नागरी सहकारी बँक या विषयावरती असतो. NPA वसुली, KCC SHG योजना, पत योजनेबद्दल असतो हा. जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर, व्याख्या, हे सर्व 20 मार्कचे प्रश्न असतात. संज्ञा व व्याख्या या प्रकारात हे प्रश्न मोडतात या विषयाबद्दल. आता हे झालं पूर्ण मे 2026 मध्ये कशा प्रकारचं पॅटर्न असणार आहे परीक्षेचं याबद्दल. आता परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना काय आहेत तुमच्यासाठी. खरं तर यामध्ये 2013 ते 24 या दरम्यान आपण जे काही विश्लेषण केलंय, मागे पण दिलेलं आहे. तर हे एक काय म्हणतात त्याला, कन्सॉलिडेट आहे सर्व पेपर्सचं. पेपर क्रमांक 2, लेखाकर्म म्हणजेच अकाउंट्स. प्रश्न पहिला, अंतिम लेखे दरवर्षी येतो. 5 समायोजनासह किमान 15 सराव संच सोडवावा तुम्ही. त्यानंतर टिपा लिहा 2 मध्ये, ज्यामध्ये सर्व पेपर्स मध्ये विचारला जातो साधारणपणे हा, ज्यामध्ये प्रत्येक पेपरसाठी 6 ते 8 टिपा तयार करा आणि 5 पैकी 4 असा नमुना दरवर्षी असतो. पेपर क्रमांक 5, कायदे. महाराष्ट्रातील सहकारी कायदा 1960 व भारतीय करार कायदा यावर लक्ष केंद्रित करायचं जास्त करून. हे ऑलरेडी मी दिलेलं आहे तुम्हाला. कलम निहाय प्रश्न सामान्यपणे विचारले जातात. पेपर क्रमांक 4, इतिहास, ज्यामध्ये इतिहासामध्ये समितीच्या शिफारशी, विशेषतः वैद्यनाथ समिती, मॅक्लिगन समिती, गोरवाला समिती याबद्दल विचारलं जातं. दरवर्षी विचारले जाणारे प्रश्न आहेत हे. पेपर क्रमांक 3 मध्ये लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट. लेखापरीक्षणाचे प्रकार, वाउचिंग व सत्यापन हे सर्वाधिक वारंवार विचारले जाणारे विषय आहेत. पेपर क्रमांक 6 यामध्ये बँकिंग,
सहकारी पतसंरचना किंवा रचना व डीसीसीबीज एमसीसीबीज कार्य हे सर्वाधिक गुण देणारे प्रश्न आहेत 6व्या पेपरमध्ये. तर ह्यामुळे तुम्हाला हे करायच लागणार, सहकारी पतरचना व डीसीसीबी एमसीसीबी. ठीक आहे, हे महत्वाचे विषय आहेत. सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत, फक्त टिपामध्ये निवड असते 4 पैकी 5 5 पैकी 4 किंवा 6 पैकी 5 या पद्धतीमध्ये. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 50 गुण मिळवा. 40 मिळाले तरी चालतात, फर्स्ट टाइम असेल तर होऊन जातं पास, पण प्रत्येक पेपरमध्ये तेवढे पाहिजेत. आणि याचं परीक्षा देताना जर मराठीत माध्यमात तुम्ही परीक्षा देणार असाल तर परीक्षा देताना मराठी संज्ञांचा योग्य वापर करा, खूप महत्वाचं आहे. त्याच्या तारखा, डेट्स वगैरे सर्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या पद्धतीमध्ये ही गोष्ट आहे. तर ह्याचं इंग्लिश व्हर्जन सुद्धा येईल लवकरच, तेही तुम्ही जे इंग्लिश माध्यमातून देणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं असू शकतं. तर हे होते विश्लेषण सर्व प्रश्नपत्रिकांचा आतापर्यंतच्या, साधारणपणे 2013 पासून म्हणा किंवा ते आता 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचं. आणि त्यामध्ये जो पॅटर्न आहे तो आज आपण समजून घेतलेला आहे, कशा पॅटर्नचे प्रश्न येणार आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न येतील. सो तो पॅटर्न फक्त निश्चित पॅटर्न आहे, फक्त मागे पुढे होऊ शकतात प्रश्न, आयदर एखाद्या वेळेस चुकी बरोबर येऊ शकतात किंवा गाळलेल्या जागा येऊ शकतात. सो डिपेंड, पण पॅटर्न सेम पद्धतीचा असतो. त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत, सर्व 6च्या 6 विषयाबद्दल. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. तर हाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद खरं तर. आणि तुमचे जे काही मित्र असतील ज्यांना कोणाला एक्झाम द्यायची आहे किंवा जीडीसीए बद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे, त्या मित्रापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या जीडीसीए कॉलेजच्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला पीडीएफ हव्या असतील तर 6 विषयाच्या एक्सपेक्टेड प्रश्नाच्या त्या सर्व पीडीएफ आपण अवेलेबल केलेल्या आहेत उत्तरासह. सो त्या पीडीएफ 125 रुपये पर पीडीएफ चार्जेस आहेत. जर ज्यांना कोणाला हव्या असतील त्यांनी कॉल करून घेऊ शकता, काही अडचण नाही. त्यामधून 35 ते 40 मार्क्स तुमच्या मेन परीक्षेमध्ये 2026 मध्ये येऊ शकतात. सो त्यामुळे त्या पीडीएफ तुमच्यासाठी महत्वाच्या असू शकतात. जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल सुद्धा तुम्ही एन्क्वायरी करू शकता, जसं 10वी 12वी MBA ग्रॅज्युएशन वगैरे ओपन स्कूलिंग मधले. जर ज्यांना कोणाला काही कोर्सेस करायचे असतील त्यांनी त्वरित संपर्क करा. याच व्हिडिओचा इंग्लिश व्हर्जन सुद्धा येईल उद्या वगैरे, तर तेही तुम्ही बघा. ज्यांना इंग्रजी माध्यमातून परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ हा होऊ शकतो. तर शेअर करा त्या मित्रांपर्यंत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.